अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते का, असा प्रश्न महाराष्ट्राला इतके दिवस पडला होता. आणि आजच्या बातमीने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला. आणि आता असं कळतंय की अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनेत्राताई पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये आता काहीतरी खूप मोठा वाद सुरू आहे. अंतर्गत वादही झाला असू शकतो जो आपल्यापर्यंत आला नाही. परंतु सुनेत्रा पवार यांनी इलेक्शन कमिशनला एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्रावरून असं सांगितलं की अजितदादा गेल्याच्या नंतरच्या तारखेनंतर तुम्हाला जर आमच्या पक्षाकडून काही पत्र आलं असेल तर ते ग्राह्य धरू नका. पहिल्यांदा ही बातमी बघा, नंतर आपण याच्यावर बोलूया की हे लोक किती भयंकर खेळ खेळत होते. एकीकडे महाराष्ट्र हळहळला, अजितदादा गेल्याच्या नंतर अजूनही लोक सावरू शकलेले नाही आहे. 3-4 दिवस तर महाराष्ट्रातला मी म्हणते प्रत्येक व्यक्ती डोळ्यातून पाणी आलं असेल प्रत्येकाच्या. पण इकडे अजितदादांसोबत राहून जे मेवा खात होते ते लोक किती नीचपणा करत होते बघा. राजकीय हालचाली सुरू झाल्या. सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, 28 जानेवारी नंतरचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. दादांच्या मृत्यूनंतर पत्रव्यवहारावर सुनेत्रा पवारांनी आक्षेप घेतलेला आहे. कुठला पत्रव्यवहार झाला होता त्याचा खुलासा काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले की काय झालं, अजितदादा गेले, ते त्या पक्षाचे सर्वेसर्वा होते. आता गेल्याच्या नंतर तयार झाला एक वॉइड. त्यांच्या घरचे लोक बिचारे त्रासामध्ये होते, ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हते. तर या काळामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी काय केलं ते, आणि त्यांच्या पक्षातले अजून काही लोक असतील, त्यांनी एक पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला. आणि त्या पत्राद्वारे जे आहे ते या पक्षाशी संबंधित असलेले सगळे अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले. या कागदावर रोहित पवार यांनी परवा तो कागदही दाखवला आणि या कागदावर जे आहे ते प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि अजून एका व्यक्तीचं नाव आहे जे मला आत्ता आठवत नाही, त्यांची सही होती. म्हणजे प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना हे करायचं होतं की इथून पुढे या पक्षाचे जे काही नियम असतील, या पक्षाचे जे काही अधिकार असतील, हे त्यांनी आपल्याकडे घेतले. आणि हे सुनेत्रा पवार यांना माहीतही नाही. म्हणजे एखादा पक्ष असतो, त्या पक्षामध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते निर्णय आपल्याकडे लोकशाही आहे, डेमोक्रेटिक पद्धतीने प्रत्येक पक्षामध्ये घेतला पाहिजे कुठलाही निर्णय, सगळ्यांशी चर्चा करून. आणि हे इतका मोठा निर्णय करतात, त्या डायरेक्ट इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं. म्हणजे एकीकडे इकडे यांना पत्ताही लागू द्यायचा नाही आणि पुढे जेव्हा इलेक्शन येतील किंवा अजून काही होईल तेव्हा नंतर कधीतरी कळेल बाबा सुनेत्रा वहिनींना, पण तेव्हा वेळ गेलेली असेल असं त्यांना वाटलं. म्हणजे बघा किती हे लोक चांडळ चौकडी जे आपण म्हणलं ना अजितदादा गेल्याच्या नंतर, जी तयारच होती. एकतर हा घातपात आहे का याच्यावर कालच चर्चा झाली आहे महाराष्ट्रामध्ये. अनेकांना वाटतंय घातपातच आहे. महाराष्ट्राचा याच्यावर विश्वासच बसत नाही की हे खरंच झालंय, अपघात आहे म्हणून. लोकांना वाटतंय घातपात आहे. कोणी केला असेल तर काही लोकांची नावं लोकांच्या डोक्यात येतात. आदल्या दिवशी प्रफुल्ल पटेलांच्या एका फाईलवर दादांनी सही केली होती, शेवटची सही, शेवटचं जे काम केलं दादांनी. एवढं काय अर्जंट होतं की यांनी फोन करून सांगितलं की आजच सही करा, असं काय यांना माहिती होतं? हे काय करायचं होतं का अजितदादा आणि हे शरद पवार एकत्र येणार होते, यांची राष्ट्रवादी एक होणार होती, जी पहिलेची आहेच, आणि ती 100% होणारच होती, आणि ती होऊ नये म्हणून यांनी असं केलंय का? असं म्हणजे कसं आता सांगायची गरज नाही आहे. पण हे किती भयंकर आहे. हे काय राजकारण कोणत्या लेवलला गेलं आहे. प्रफुल्ल पटेल आपल्याला फारसे दिसत नाही मीडियामध्ये, बाईट येत नाही, एकदम मराठी बोलण्याचा त्यांचा प्रॉब्लेम आहेच. शिवाय ते पटेल आहेत, ते काही मराठी फॅमिली नाही आहे, महाराष्ट्रामध्ये राहिले बराच काळ. पण हे मला असं वाटतं का खरं तर आता खूप मोठा निर्णय घेण्याची गरज आहे. आणि जे कोणी लोक असे अनडेमोक्रेटिक पद्धतीने निर्णय घेत असतील कुठल्याही पक्षामध्ये तर त्यांना काढून टाकलं पाहिजे सगळ्यांनी मिळूनच. पण असं आता कोणाचं म्हणायचं? आता हे नरहरी झिरवळ जे म्हणले होते की हे 2 पक्ष एकत्र आले पाहिजे, आता त्यांनी एक व्हिडिओ काढला. बरं, त्या व्हिडिओमध्ये असं काय फार म्हणजे काय चघळून चर्चा करावी असं काही दिसत नाही. हा ठीक आहे, शासकीय निवासस्थानावर त्यांनी दारू बिरू, ते काय कायद्याच्या दृष्टीने काय असं नाही आहे की हा नियम हे असावं किंवा हे असू नये.
पण इतक्या पद्धतीने ते व्हायरल करून त्याची जी चर्चा केली जाते त्याच्यापेक्षा खूप घाणेरड्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, चालू आहेत. परवाच्या दिवशी त्या भाजपच्या एका नेत्याच्या मुलाने 25 मुलींना ब्लॅकमेल केलं अशी बातमी होती. त्याच्यावर कोणीच चर्चा नाही केली. ब्लॅकमेल केलंय का, शोषण केलंय का, कुणाला मारझोड केलेली आहे का, इल्लिगल गोष्टी केलेल्या आहेत का, ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. तर आपण चर्चा जी आहे ते याच्यात करतोय आणि कुणी लोक असं म्हणतायत की हे जे काय खरात प्रकरणानंतरही फोटो बाहेर आले त्यातनं शिंदे गटाचे जास्त लोक दिसत आहेत, अजितदादा पवार यांच्या गटाचे तर चाकणकर मॅडम दिसल्याच, झिरवळांचं आज काढलं, असं करत करत एक एक आमदार ह्याचा हे केला की तो पक्षही वीक होतो, काही बोलताही येत नाही. आणि आता जे समोर आलंय ते लोकांची जर प्रतिक्रिया पाहिल्या ना, मी वाचून दाखवते काही प्रतिक्रिया. एक व्यक्ती म्हणते, तटकरे, चाकणकर आणि पटेल यांनी काळी जादू करून घातपात केला, जसं सुप्रिया सुळेंचा वापर केला तसंच पदांसाठी अजित पवार पण. हे बघा, ही कमेंट आहे, पॉज करून वाचा. कुठेतरी अजितदादांना कळलं होतं म्हणून 40 वर्षे राजकारण करणारे शेवटी वंगाळ म्हणत होते, स्वतःच्या मृत्यूबद्दल पण बोलत होते. ठीक आहे. आणि लोक पटेलला खूप शिव्या देत आहे, तटकऱ्यांनाही शिव्या देत आहे. हे बघा, या नेत्यांना असं वाटत असेल ना की आपल्याला आता सत्ता भेटली म्हणजे आता काय आपल्याला म्हणजे कोणाचीच भीती नाही आहे. हा काळ आहे ना, हा बघतो आहे आणि इथंच तुम्हाला सगळ्यांना फेडावं लागणार आहे. आज नाही उद्या सगळ्यांचंच सगळं बाहेर येणार आहे, कारण महाराष्ट्राचं पाणी साधं नाही आहे. आणि हे आता अजितदादा पवार यांच्यासोबत एकदाचं ते जे काय झालं आहे त्याच्यानंतर आता त्यांच्या पक्षासोबत जे काय होतं आहे वाताहात, मला असं वाटतं या महाराष्ट्राला बघवत नाही आहे. आणि म्हणून याच्याबद्दलच्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, या चांडाळ चौकडीबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल कमेंट करून नक्कीच आतली सगळी भडास काढा. आपलं चॅनल एकदम डेमोक्रेटिक आहे. तुम्हाला काय माझं चुकत असेल तर तेही मला सांगा. आणि माझ्यावर तुम्हाला माहिती आहे FIR झालेली आहे. मी निवडणुकीमध्ये उभी राहिलेली नसताना, मी कुठल्याही पक्षाची उमेदवार नसताना आचारसंहिता भंग म्हणून अशी माझ्यावर केस केलेली आहे. कशासाठी केलेली आहे? कारण यांचं पितळ मी उघडं करून दाखवते. नांदेडच्या गल्लीबोळामध्ये मी फिरून हे केलं. आता मला ती केस लढावी लागणार आहे. याच्यासाठी मला तुमच्या थोड्या मदतीची गरज आहे. मी म्हणत नाही की, पण तुम्हाला जितकं शक्य असेल प्रत्येकाने 10-10 रुपये जरी पाठवले तरी पण मला असं वाटतं की खूप हे होऊ शकेल. इथे तुम्हाला हे दिलेलं आहे. अर्थात माझा काही असा काही खूप आग्रह नाही आहे. तुम्हाला अगदी शक्य नसेल, तुम्हीच तुमच्या आयुष्याच्या अडचणीमध्ये असाल तर मी तर म्हणेन की पहिले ते तुम्ही बघा. तर आता इथे थांबते. तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्यात. धन्यवाद.